चिकन पिझ्झा आणि हा कोणचा आहे पनीर कॅप्सिकम. आणि आज ऋतूनी पार्टी दिली आम्हाला दोघीला, दिला आणि मला. तर कसं काय मंडळी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता तुम्ही म्हणसान की या ब्लॉगची सुरुवात कुठून केली, तर आज मी आले होते जावेद हबीबला. मला थोडंसं हेअर कलर चेंज करायचा होता आणि झाले मी 2 दिवस ब्लॉगसुद्धा अपलोड केलेला नाही आहे. तर मला सहज आठवलं, अरे यार मी ब्लॉगची तर सुरुवातच केली नाही आहे. मला हा ब्लॉग बनवायचा होता. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी माझी डेली रुटीन तुम्हाला तिथं सांगणार आहे. तर आता कॉफी घेता घेता मला थोडंसं आठवलं की यार मला तर ब्लॉग स्टार्ट करायचा आहे. तर आम्ही इथे आलो होतो जावेद हबीबला आणि मी हेअर कलर पण केला. म्हणजे सगळं झालं. बिचाऱ्यांनी अगोदर माझा हेअर वॉश केला, त्याच्यानंतर त्यांनी ते माझ्या हेअर्सला म्हणजे कुठला कलर सूट होईल हे सुद्धा त्यांनी ट्रीटमेंट वगैरे कशी घ्यायची हे सगळं सांगितलं. ते मी घ्यायचं विसरली आहे. तर थेट आता तुम्हाला डायरेक्ट कलर सगळं झाल्याच्यानंतर हा कलर मी म्हणजे 45 मिनिट्स यावं लागतो. 30 मिनिट्स झालेत आय थिंक. 15-20 मिनटात हा वॉश होईल, तेव्हा नंतर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि मला हेअर स्पासुद्धा करायचा आहे आणि इथे ना खूप छान सर्विस मिळते, तुम्हाला दाखवते मी. आणि सोबत आहे माझ्या सार्थक भाऊ पावसे. हे बघा मी आले जावेद हबीबला. यांचं इंटरियर एवढं छान आहे ना गाईज, मला खूप छान म्हणजे इथं आल्याच्या नंतर ना खूप अशी पॉझिटिव्ह वाईब येते. आणि जास्त दूर पण नाही आहे. हे आपल्या काहीतरी कुठला रोपडेकर हॉस्पिटल आहे ना त्याच्या साईडलाच येतं, घोड्याच्या रोडवर. पिझ्झा ब्रेस्ट त्या रोडवरती. खरं सांगते गाईज, इथली सर्विस एवढी छान आहे ना. मी याच्या अगोदर पण इथं हेअर कलर केलेला आहे आणि खूप बेस्ट होता. म्हणजे कुठलेच साईड इफेक्ट नाही आहे. कलर पण खूप छान आणि सर्विस पण खूप छान देतात ते. तर बघू आता माझ्या हेअरचा कलर कसा येतो आहे ना त्याच्यावरती बघू आता नेमकं काय येतं. मी बोलणे तर खाणारच आहे मम्मीचे, पण ठीक आहे आता. हसू नको. कसा हसायला? काळा दिसायला तू, इकडं तरी गोरा दिसत होता. गाईज याला ना मुलेट कट करायची. कोणची कट करायची तुला? बुट्टा पाटील. मी नव्हते बोलले असे. काय म्हणून? हा फक्त एवढंच बोलू शकतो की हा माझ्यासोबत, म्हणून मी तुझ्यासोबत कुठे जात नाही, पण येतो तो माझ्यासोबत ना. तर बघू गाईज की माझा हेअर कलर कसा होतो आणि मग मी त्याच्यानंतर कसे दिसते. जर मला हा कलर छान नाही वाटला तर 1 मंथ नंतर आपण हा कलर चेंज करू. पण 1 महिना तर मला घेऊन फिरणंच आहे. काय करतोय बा? चॉकलेट चोर. इकडं बघ. अरे तुला लाज इतके मग आतापर्यंत किती खाल्ले? फक्त 5. लाज वाटू दे रे. लहान अरे आता चहा पिली ना तू. चहा पिल्यावरती कोण चॉकलेट खातं? इकडे बघ. म्हणून तू सगळे सोडून चालले. अच्छा सिला दिया तूने मेरी प्यार का. आणि यांनी माझा ना हेअर कलर केला आहे आणि खूप छान केला आहे. म्हणजे सर्विस तर खूप छान दिली. आता तो कलर येतो कसं त्याच्यावरती डिपेंड आहे गाईज. जास्त डार्क नाही आला पाहिजे, नाही तर मला फटकेच आहे भैया. गाईज आता आम्ही हेअर वॉश करणार आहे आणि ह्या मॅडम पण होत्या कलर करायला. ते बघा कशा गोडा हसत्या ना. तर आता कलर कसं येणार आहे माहीत नाही मला. तर आता सार्थक भाऊ थोडंसं आपले 4-5 टेक घेतील सिनेमॅटिक. खूप जास्त प्रोडक्ट लागले माझे हेअर. मला ब्लॉगसाठी दे ना 2 तास. पहिले तू घे तुझं, मग मला तुझं. थंड पाणी पण वापरलं नाही चालेल. गाईज तर आपण आहे ना आता हेअर स्पा करणार आहे. तर हेअर स्पाचे पण प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते. आता मी हेअर वॉश केला ना तर आता ते सुकवता आहे. म्हणजे आपण ओल्याच याच्यात लावणार आहे का? तर ओल्याच याच्यात आपण अप्लाय करणार आहे. बघा. आणि तो दादा माझा ना रील शूट करतोय आणि ह्या दोघी परत माझं व्हिडिओ करू सॉरी काय ॲप्लिकेशन करून देत आहे. म्हणजे त्या दोघी करताय माझं हेअर स्पा.
आता मी स्वतःपेक्षा जास्त माझ्या हेअर्सची काळजी घेते. ती चांगली गोष्ट आहे. हेअरकडे का आहे तर माझे नॅचरल हेअर्स होते ना खूप खूप हेल्दी आणि खूप असे जाड हे घातलेली आहे. परत एकदा ज्यादा ही मजा लेगा तुम्ही कसं दिसतोय मी त्याच्यात. वाफाने राहतो आतमध्ये आणि सारखं पूर्णपणे बोर झालेलं आहे माझ्यावर. सार्थक कसं वाटतंय? त्याला ना हेअर कट करायचं आहे पण कोणी अवेलेबलच नाही त्याच्यासाठी. काय तुला 5 वाजता जायचं आहे ना लग्नाला, लग्नाला पण तुझ्यासाठी कोणी अवेलेबलच नाही इथं. तुला कोणी गिनतच नाही आहे. आम्ही परत एकदा हेअर वॉश केला आहे स्पा झाल्याच्या नंतर आणि आता आपण ड्राय करू आणि त्याच्यानंतर कलर पण बघू की कसा आला आहे. स्पा तर छान झाला आहे. काही मी जो हेअर कलर केला आहे ना, शपथ मला वाटलं पण नव्हतं एवढं सुंदर कलर आहे आणि एवढा छान वाटतोय ना, तो लुकवरती पण खूप छान जातोय. मला तर खूप छान वाटलं. तुम्ही पण कमेंट्स करून नक्की सांगा की माझा हा लुक कसा वाटतोय तुम्हाला. आणि खरंच सांगते की जावेद हबीबमध्ये एवढी छान सर्व्हिस देताना आणि आपल्याला जसं पाहिजे ना सेम तसं करून देता. बिलकुल तुमचे हेअर डॅमेज नाही होणार. आता मी ते सेकंड टाईम केलं आहे आणि सेकंड टाईम पण सेम रिझल्ट आहे, सेम. काहीच तुम्हाला वाटत असेल की ना मी प्रमोशन करते, असं काही नाही आहे. खरंच मला एवढा कलर आवडला ना, म्हणजे मी सेकंड टाईम आली आहे आणि चांगलं काम केलं तर त्यांची तारीफ पण करायला पाहिजे ना. तर खरंच इथला स्टाफ एवढा चांगला आहे ना, ह्या दोघींनी मला एवढी छान सर्व्हिस दिली. म्हणजे ह्याच नाही, बाकीचा स्टाफ पण खूप चांगला आहे. तुम्ही इथे नक्की विजिट करा. आणि आता मी जो स्पा केला आहे ना, त्या स्पाचा रिझल्ट तर एवढा सुंदर आहे. म्हणजे माझे हेअर्स खूप ड्राय होते तर आता खूप जास्त हेल्दी वाटत आहे मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच दोघींना पण. काहीच तर माझं सगळं झालं आहे आणि याला हेअर कट करायचं, पण याला अजून पण कोणी भाव देत नाही. हा बाहेरून जाऊन आला तरी पण. इकडे बाय, काय करायचं आहे तुला? काय कोणचा हेअर कट करायचा आहे? मला तर माझं लुक एवढा आवडला आहे ना गाईज, मी तारीफ करू 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 परेशान आहे. मला माझं लुकच खूप छान दिसतोय. आणि हा जळतो हा ना, लय भारीच लागली. नजर काढ मग चल. कुठला हेअर कलर हे सॉरी कलर कुठला हेअरकट छान वाटेल त्याला? साईडला शॉर्ट झाले चालेल. माझं नाही, त्याला विचारा. त्यांनी ना सस्ता विराट कोहली बनला होता तो. थोडंसं हाईट वेट करू आपण. बाजूला थोडंसं चालेल ना तुम्हाला? असं मी केलेला त्या टाईपमध्ये फेड थोडंसं पूर्णपणे असं फेड. हे बघ माझं काही नाही, तू परत म्हणशील दीदी म्हटली हा करा करा, घरच्यांना माझं नाव हे करशील. मला कसं आवडतं तू सांग. त्याचे थोडे लॉंगच हेअर ठेवा, छान वाटतं ना, लॉंगच छान वाटतं. साईडला म्हणजे थोडेसे लॉंगच ठेवू पण. नाही नाही, मी कधी शूट वगैरे नाही काढत नसतं. फेमस होऊन जास्त. हां का म्हणायचं होतं तुला आता? नाही घेत हिरोमध्ये चप्पी जरी केली तरी हिरो म्हणले ते संपला विषय. तू म्हणजे सूट होईल त्यांच्या फेसवर आणि ते तुझ्या मनाने करू लागले म्हणजे आणखी. ए तू गप्पा बस. माझ्या मनाने म्हणजे तो चांगला नाही वाटलं तर म्हणजे आईने मलाच बोलावं की तूच म्हटली होती छान वाटतोय छान वाटतोय. हा करा करा. काय आता तुझ्या मनाने गाईज माझ्या मनाने वगैरे काही नाही. आई जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल ना तर हा माझ्या मनाने काही नाही, मी फक्त जस्ट सजेशन दिलंय, ठीक आहे ना? आई सगळीच्या घरामध्ये बैठल्यावर वाटते. ज्याला जे समजायचं ते समजा. असा काही दिसतोय आता हा. आणखी लय मोठं वाटते. हा अजून खूप सारं बाकी आहे पण छान वाटतोय म्हणजे नाही का. बैलाची दोरी बांधलेली. काय आता बैलाची दोरी बांधलेली
नाही पण खरंच छान वाटतोय लुक. कारण बघू अजून. कारण अरे तू ब्लर का दिसतोय रे बाबा? काय कारण ते मिस्टर मॅडम सांगितलं होतं ते. गप्पा बस. अरे छान मॅडम म्हणे. मी छान दिसतीये, बाकी हागाचं पण दिसतं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ती गाडी चावी किती काय घ्यायची येतो पहिले. मैं बहुत खुश हूँ गाइस आज मेरे हेयर कलर की वजह से. जेवढी तारीफ करू तेवढी कमी वाटते मला. त्या गाडीतला आपला लुक दिसेल का अर्धा तासात. काय दिसेल? लुक लुक. आपण दोघं सोबत फोटो काढू आणि त्यांना विचारू की कोण छान ड्रेस दिसते. ड्रेस मागितलेत घरून मी पेपर वाटून व्हाईट शर्ट आणि काय शर्ट आणि ते मागितले घरून. ते बरं. आता. मी काय सांगते, आपण दोघं सोबत फोटो काढू, मग त्याच्यानंतर विचारू त्यांना कमेंट्स करून की कोण छान दिसते. ठीक आहे. माझं जर राग घेतलं काही काय? सगळ्यांना पार्टी. रिश्वत रिश्वत. त्याचा फायनल लुक बघा, छान वाटतोय. म्हणजे आता प्रॉपर मुलेट कट केला याचा प्रॉपर. छान वाटतंय. चल आता पटकन चल, लय उशीर झाला. गाईज ही ना, हिला प्रमोशन कुठलं पण येऊ द्या, ही काय करते माहिती का, ते प्रमोशनचे पैसे कमी घेते आणि त्याच्यावरती शॉपिंग जास्त करते. काय करावं ह्या पोरीचं मला कळत नाही बाई. आता पण बघा, आम्ही जस्ट 2-4 टेक म्हणजे ना, तिलाही ना इथं रिलायन्स काय स्मार्ट बाजारचं प्रमोशन आलंय भो मॅडमला. विषय आहे का? प्रमोशन पेक्षा ट्रिपलनी पैसे घातले तिने. आता बघा थोड्या वेळात ट्रॉली बॅग सुद्धा येईल तिची. आणि आम्ही फक्त जस्ट टेक घ्यायला आलो होतो, 2-4 टेक घ्यायचे होते आम्हाला, जे की तिच्याकडनं मिस झाले होते. तर ते टेक घ्यायच्या अगोदरच मॅडमनी सगळी शॉपिंग घेऊन ठेवली आहे. ते ऑफर लागायच्या पहिले बघा, हे ऑफरवाला माल बघा. तुम्हाला तिची रील्स बघायला मिळणारच आहे, पण हे ऑफर बघा. आणि आता ती ट्रॉली बॅग येईल ना, ती ट्रॉली बॅग पण दाखवते मी तुम्हाला. ट्रॉली बॅग हाच एक क्रिएटर असा आहे आमच्यातला की जो कमवतो कमी आणि उडवतो जास्त. इकडे बघ, फायदा करते ना ग मी. कपडे कितीचे घेतले? 8,000. लाज वाटली का तुला? भाऊजीला सांगू, तुला असं कुटायला लावते ना. काहीच घेतलं नाही मी. काहीच बघा, हीच ती बॅग आहे जिच्यावर 85% चालू आहे ऑफर. तर ते बाकीचे घेतील का नाही घेणार माहित नाही. प्रमोशन करते ग तू आणि वर्तन करून म्हणते एकच होती घेऊन टाकली. काहीच तर मी जस्ट शॉपमध्ये आले आहे आणि जोपर्यंत मी काही काम सांगत नाही ना, म्हणजे म्हणत नाही ना याला की बाबा हे काम कर ते काम कर, तोपर्यंत हे पोरगं काम करत नाही. काय बस ना शांत. ती गादी पण बघा अशी आडवी होती ना, त्याला म्हणलं उभं करून ठेव, तर त्यांनी ती तशी उभी करून ठेवली. अशी आडवी म्हटली होती पण आडवी उभी. बस अरे ताऱ्या बाप, आडवी उभी. हा आता उभी कर. अरे बाई तशी. हा तशी नाही, तशी नाही, अजून थोडं क्रॉस कर तिला, असं कर. हा अब समजा. आता हे सगळं व्यवस्थित लाव सामान. ते तिथलं नाही लावलं. इथून मला बघ कसं दिसतंय, ते सगळे काढते जॅकेट. हा आणि ते सगळे व्यवस्थित लाव. फोल्ड नाही करायचं ना. फोल्ड कशाला करायचं? हे असं असतं गाईज, मला सगळीकडे डोकं लावावं लागतं. जर मी शॉपमध्ये लक्ष नाही दिलं की शॉपकडे दुर्लक्ष होतं. जर मी रील्सकडे लक्ष नाही दिलं की मग रील्सकडे दुर्लक्ष होतं. मी करू तर काय करू, 2-2 माझ्याकडनं मॅनेज नाही होत. काय हे माझी फेवरेट आहे ही वाली. कुठून आणली तू? माझी फेवरेट आहे, मला आणून देत जा. थँक्यू. फेप्सी पण याचं चेंज झालंय वाटतं लुक. हाँ यही है गाइज, वो यही है. मैं आपको मार्केटिंग नहीं कर रही हूँ, लेकिन पण आज ना माझा मूड खूप छान आहे की मी आज ना हेअर कलर करून आली आणि तो खूप छान झाला आहे. म्हणजे खूप असं वेगळा पण लुक नाही दे, तर छान वाटतोय. जसं मला पाहिजे होतं तसं आलाय बबल लुक, नाही का? म्हणजे छान वाटतंय, थोडंसं संस्कारी. तर गाईज हे चिकन पिझ्झा आणि हा कोणचा आहे? पनीर कॅप्सिकम. आणि आज ऋतूनी पार्टी दिली आम्हाला दोघीला, दिला आणि मला. आणि त्याच्यात हे टाकला पण आहे पार्टीसाठी. माहिती नाही कोणत्या खुशीत दिली, पण दिली बाई तिने पार्टी आम्हाला. पण छान दिसतो यार पिझ्झा. मला माहिती आहे आता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, तुम्ही असंच पाणी सोडा. मी पहिले तर चिकन खाणार. बाप मी काय बिनला जे आज सकाळीच पप्पाला जेव घातलं. चिकन आणून राहिलं. हे घे ना, एक काढून दे मला.
बेबी मेरी क्रेजिया क्रेजिया. लेट झालं थंड झालं असेल तर. वाह मजा आ गया गाइस. कामगार दिसतोय अशी. फक्त चिली फ्लेक्स आणले नाही तिने ते आणि ते कुठेतरी पडले गाडीवरून. पडले ते- पण टेस्ट छान आहे. असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की मी कसे कसे व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर असाच होता माझा आजचा दिवस. उद्या काय होईल माहिती नाही. बाय.